दरम्यान दुसरीकडे वसई आणि विरार शहरामध्ये पावसाचा धुमाकूळ रात्रीपासूनच पाहायला मिळतो। शहरालगत सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। सकाळपासूनच पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। विरार पूर्वेकडचा विवा मार्ग, नारंगी रोड, एमबी स्टेट ट्रेन मंदिर रोड, नालासोपारा रोड, प्रगतीनगर, बोळींज रोड, वसई फाटा अशा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। यात साचलेल्या पाण्यातनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज तांबे यांनी। पाहूया। उभा आहे विवा मार्ग, या मार्गावर जर पाहिलं तर हा पूर्ण रस्ता आहे, हा जलमय होताना आपल्याला पाहायला मिळतोय। सकाळपासून मुसळधार पडणाऱ्या या पावसामुळे सर्व रस्ता जलमय झालेला आहे आणि वाहनं देखील या ठिकाणून जाण्यात मज्जाव केलेला आहे। मात्र या सखल भागातून साचलेल्या पाण्यातून नागरिकांना पर्यायी नसल्यामुळे याच पाण्यातून नागरिकांना जावं लागतंय। एकंदर जर पाहिलं तर हा विवा मार्ग आहे आणि या विवा मार्गापासूनच अनेक ठिकठिकाणी जाता येतं। शाळकरी मुलं असतील, गोपाळकाळाचा सण साजरे करणारे दहीकाळा असतील, त्यांना देखील या साचलेल्या पाण्यातून जावं लागणार आहे। पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे गटाराचं पाणी जे आहे ते पुन्हा रस्त्यावरती येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र सकाळपासूनच मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे विरार, नालासोपारा, वसई याचे जे मुख्य रस्ते आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि या पाण्याचा निचरा करण्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा कुठेतरी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। मनोज तांबे, साम टीव्ही, विरार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।